गावाकडे आल्यावर आजोबांना खेटायची सवय काय तुटत नाही. त्यांच्याशी गप्पा मारायच्या, भलेही त्यांना ऐकायला येत नसो. इकडे बाई देवपूजा करत आहे. मी दिसले की तिने डोक्यावर पदर घेतला. दारात शेवंती आहे, तिची फुलं घेऊन महादेवाला वाहिली. अशी तिची साधी पण भोळी भक्ती. मग ती लागली भाकरी करायला. गावाकडे येण्याचा फायदा म्हणजे तुम्हाला चुलीवरची भाकर खायला मिळते. चुलीत लाकूड जाळताना धुरातून असे काही घटक बाहेर निघतात जे भाकरीला स्मोकी, खरपूस चव आणि सुगंध देतात. म्हणूनच चुलीवर भाजलेली भाकर खूप चविष्ट लागते. मी तिच्याशी गप्पा मारत बसले आणि ती भाकरी करत होती. तिचे सुरकुतलेले हात आजही मला खरपूस टेस्ट देण्यात मागे पडत नाहीत. अशाच भाकऱ्या होत गेल्या. मग शेवटची मी करायला घेतली. मला ना लहानपणी इथेच भाकरी करायला बसवलं होतं आणि मी रडायला लागले होते, कारण मला भाकरी येत नव्हत्या. तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. मला अजूनही भाकरी करता येत नाहीत. अरे भाकर आहे का काय? शीतलची भाकर. अरे नको दाखवू ना. मी आणि वर्षात छोट्याशा वांग्यासोबत खेळत बसलो. त्याचं भरीत करायला घेतलं. मग पापड भाजले, शेतातून कांद्याची पात तोंडी लावायला घेतली आणि थोडी मेथीची भाजी पण घेतली. बाहेर बसून मस्त जेवणाचा आनंद घेतला. आम्ही तर लोळत पडलो, पण आजी आजोबा तर काम करत बसले. हर हर महादेव.